आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लढ्याला एक मोठं यश मिळालेलं आहे। 30 जूनला मुंबईमध्ये जो मोर्चा होणार होता त्या मोर्चाच्या पूर्वीच मुंबईच्या मंत्रालयामध्ये मोठ्या घडामोडींना वेग आलेला आहे। आपण हे चित्र बघत आहात। या चित्रामध्ये आपल्याला असं दिसतंय की इथे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्याला जवळपास 27 आमदारांनी इथं घेरलेलं आहे। हे मुख्यमंत्री आहेत आणि हे सगळे 27 आमदार मुख्यमंत्र्यांना एक निवेदन द्यायला गेलेले आहेत। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे दिसत आहेत, त्यांनाही काही आमदार भेटायला गेलेले आहेत। आणि तिसऱ्या बाजूला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देखील एक शिष्टमंडळ भेटायला गेलेलं आहे। हे सगळं शिष्टमंडळ सध्या मंत्रालयामध्ये आहे आणि मंत्रालयामध्ये त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे त्यांनी मागणी केलेली आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण तात्काळ थांबविण्यात यावं। याची जी सगळी प्रक्रिया आहे ती सगळी प्रक्रिया रद्द करण्यात यावी। त्याचबरोबर अनंत बदर समितीचा अहवालही रद्द करण्यात यावा। यासारख्या अनेक मागण्या त्यांनी केलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे अशीही मागणी केलेली आहे की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने एक विशेष सत्र बोलविण्यात यावं, त्याच्यासाठी विशेष चर्चेला वेळ देण्यात यावा। आणि तीच मागणी त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील केलेली आहे आणि त्यांना देखील निवेदन देऊन सांगण्यात आलेलं आहे की आरक्षणाच्या बाबतीमध्ये एवढ्या घाईमध्ये निर्णय घेऊ नये। ही सगळी जी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी। या सगळ्या शिष्टमंडळांनी जवळपास 27 आमदारांनी या सगळ्यांची भेट घेतलेली आहे आणि आज मंत्रालय सगळं त्यांनी दणाणून सोडलेलं आहे। हे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा जो लढा लढणारे लोक आहेत त्यांचं हे सगळ्यात मोठं यश आहे की एकाच ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातले 27 आमदार एकत्र येतात आणि ते आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करतात। फक्त ही प्रक्रिया थांबवावी असं ते म्हणत नाही, तर ही प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात यावी। न्यायाधीश अनंत बदर समितीचा अहवाल, बार्टीचा अहवाल तात्काळ रद्द करण्यात यावा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि जर या अनुषंगाने काही चर्चाच करायची असेल तर त्यासाठी एक विशेष सत्र बोलविण्यात यावं, अशा प्रकारची देखील मागणी या सगळ्या शिष्टमंडळाने केलेली आहे। या शिष्टमंडळामध्ये केवळ विरोधी पक्षातले आमदार नाही आहेत तर सत्ताधारी पक्षातले देखील अनेक आमदार याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील। इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की या पक्षामधले म्हणजे सत्ताधारी पक्षामधले संजय बनसोडे देखील इथं दिसत आहेत, त्याचबरोबर राजकुमार बडोलेही इथं दिसत आहेत। असे अनेक आमदार आहेत जे सत्ताधारी पक्षामधले आमदार आहेत पण त्यांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध केलेला आहे। अनुसूचित जातीमध्ये जी फूट पाडण्याची प्रक्रिया या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून सुरू आहे ती सगळी प्रक्रिया तात्काळ थांबविण्यात यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे। विशेष काही मागण्या त्यांनी या निवेदनामध्ये केलेल्या आहेत, जशा की अनुसूचित जातीसाठी जो निधी सामाजिक न्याय विभागामध्ये राखीव ठेवला जातो तो निधी लॅप्स होऊ नये यासाठी विशेष कायदा करण्यात यावा अशा प्रकारची मागणी देखील करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अनुसूचित जातीसाठी सामाजिक न्याय विभागामध्ये जो निधी राखीव ठेवला जातो किंवा जे बजेट केलं जातं त्या बजेटमधला कोणताही निधी इतर कुठल्याही खात्याकडे वळवू नये अशा प्रकारचा देखील कायदा करण्याची मागणी आता या सर्वपक्षीय आमदारांनी केलेली आहे। अशा अनेक मागण्या त्यांनी त्यांच्या निवेदनामध्ये केलेल्या आहेत आणि त्यांनी अनुसूचित जातीला एक प्रकारचं प्रोटेक्शन देण्याचं काम या सगळ्या आमदारांनी केलेलं आहे। एका बाजूला राहुल नार्वेकर यांना देखील ते सांगत आहेत की तुम्हाला जर हे सगळं घडवून आणायचं आहे तर हे याच्यावरती अगोदर चर्चा झाली पाहिजे, विना चर्चा कुठलेही काहीही करू नये अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। एकनाथ शिंदे यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे, त्यांना देखील मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे आणि मंत्रालयामध्ये यासाठी विशेष बैठक बोलविण्यात यावी, विशेष सत्र घेण्यात यावं, त्यासाठी विशेष वेळ देण्यात यावा आणि मगच काय निर्णय तो घ्यायचा तो घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे। पण तुर्तास त्यांनी ठाम मागणी अशी केलेली आहे की जर हे सगळं करायचं नसेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ही प्रक्रिया रद्द करावी, थांबवावी आणि सगळे जे अहवाल आतापर्यंत सादर करण्यात आलेले आहेत ते सगळे अहवाल तात्काळ रद्द करण्यात यावेत। यावरती कुठल्याही प्रकारची चर्चा देखील करू नये। आरक्षणाचं उपवर्गीकरण ही अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याची प्रक्रिया आहे असं देखील त्यांनी या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे आणि अनुसूचित जातीचे ऐक्य टिकून राहावं यासाठी त्यांनी या मागणीमध्ये या निवेदनामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे। विशेष म्हणजे पहिल्यांदाच सगळ्या पक्षातले आमदार एकत्र आलेले आहेत, ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, दोन्ही शिवसेना असतील किंवा सत्ताधारी असलेली भारतीय जनता पक्ष असेल, या सगळ्याच पक्षामधले जे आमदार आहेत हे सगळे आमदार मुख्यमंत्र्याकडे अशा प्रकारची मागणी घेऊन या निवेदनाच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत। उद्या म्हणजे 30 जूनला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा मोर्चा मुंबईमध्ये निघणार होता आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीच्या विरोधामध्ये। या मोर्चाच्या अगोदरच पूर्वसंध्येलाच या सगळ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याच्यामुळे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणारे जे आहेत त्यांना ही मोठी फटकार आहे आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करणारे जे लोक आहेत त्यांचा हा मोठा विजय आहे। महाराष्ट्राच्या
विधानसभेमध्ये जवळपास 29 राखीव आमदार आहेत. त्यापैकी जवळपास सर्वच आमदार म्हणजे 27 आमदार इथे पोहोचलेले आहेत आणि त्यांनी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. हे एक प्रकारे अनुसूचित जातीच्या ऐक्याचं म्हणजेच जवळपास 59 जातीचं हे मोठं यश समजलं जाते. आपल्याला नेमकं या आमदारांच्या भूमिकेबद्दल काय वाटते सांगायला विसरू नका. त्यांनी हा स्टँड यापूर्वीच घ्यायला पाहिजे होता का आता जो स्टँड त्यांनी घेतलेला आहे तो योग्य आहे? कारण अनुसूचित जातीतलं हे उपवर्गीकरण थांबवणं खूप गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने यांनी घेतलेली भूमिका खूप महत्त्वाची आहे. आपली नेमकी भूमिका या आमदारांच्या बाबतीमध्ये आणि आपलं नेमकं म्हणणं या आमदारांच्या बाबतीमध्ये काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुर्तास उद्याच्या मोर्चामध्ये तर हा मोर्चा होणारच आहे, पण या मोर्चामध्ये यातले बरेचसे आमदार देखील या मोर्चामध्ये सहभागी होतील किंवा याला पाठिंबा देतील अशी आशा आहे.